दरवर्षी 15 जून हा दिवस जागतिक वृद्ध अत्याचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। यामागचा उद्देश म्हणजे वृद्धांवर होणारे अन्याय थांबवणे आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे। वृद्ध अत्याचार म्हणजे कोणताही शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा भावनिक त्रास। यात मारहाण, अपमान, दुर्लक्ष, पैशांसाठी दबाव टाकणे किंवा एकटे सोडणे यांचा समावेश होतो। अनेक वेळा हा अत्याचार जवळच्या व्यक्तींकडूनच केला जातो। म्हणूनच कायद्याने ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत। भारतात पालक व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम 2007 हा महत्त्वाचा कायदा आहे। या कायद्यानुसार मुलांवर किंवा वारसदारांवर आपल्या वृद्ध आई वडिलांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे। जर मुलांनी ही जबाबदारी पार पाडली नाही तर वृद्ध व्यक्ती ट्रायब्युनलकडे तक्रार करू शकतात आणि न्यायालय त्यांच्या मुलांना दरमहा आर्थिक मदत देण्याचा आदेश देऊ शकते। मालमत्तेच्या बाबतीतही वृद्धांना महत्त्वाचे अधिकार आहेत। जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला किंवा नातेवाईकाला मालमत्ता दिली आणि त्यानंतर त्याच्याकडून अत्याचार किंवा दुर्लक्ष झाले तर ही मालमत्ता परत मिळवण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे। ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।